नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मुलींसाठी व महिलांसाठी आनंदाची अशी बातमी आलेली आहे. आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती आनंदाची बातमी बघणार आहोत. सर्वात प्रथम ज्या महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतात त्या महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ज्या महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 7,500 रुपये मिळालेले आहे त्या महिलांचे आपल्याला म्हणजे मला कमेंट असे आलेले आहे, त्यांना डिसेंबर महिन्याचे पैसे हे किती तारखेला मिळणार आणि किती रुपये मिळणार त्यांचे कमेंट हे मला आलेले आहे. तर महिलांना सर्वात प्रथम एक महत्त्वाची बातमी की शासनातर्फे सांगण्यात आलेली आहे की महिलांना 2100 रुपये प्रति महिना हे पुढील महिन्यापासून मिळणार आहे. तर हे खरंच तुम्हाला 2100 रुपये प्रति महिना मिळेल का? पुढील महिन्यामध्ये तुम्हाला 2100 रुपये मिळणार की 1500 रुपये मिळणार आपण बघूया. आता शासनाने हे वचन आश्वासन महिलांना दिलेले आहे की आम्हाला जर महायुती सरकार आलं तर आम्ही महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये प्रति महिना, यात ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा 1500 च्या ऐवजी 2100 रुपये प्रति महिना मिळणार असं आश्वासन शासनातर्फे देण्यात आलेलं आहे. महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. परंतु अजून महिलांना आश्वासन देण्यात आलेले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा GR किंवा जाहीर काढण्यात आलेले नाही. आचारसंहिता चालू असताना अशा पद्धतीत निर्णय हा घेण्यात येत आहे आणि अशा पद्धतीचा GR हा काढण्यात येत नाही. ते तुम्हालाही चांगल्या पद्धतीने माहिती असेलच. तुमचा प्रश्न पडला असेल की आम्हाला पुढील महिन्याचे पैसे हे 1500 येणार की 2100. तर महिलांनो, तुम्हाला पुढील महिन्याचे पैसे हे सध्या तरी म्हणजे 1500 रुपये येतील. परंतु जर महिलांना महायुती सरकार आलं तर शासनातर्फे असा GR काढण्यात येऊ शकतो की महिलांना 2100 रुपये प्रति महिना हा मिळणार आहे. कारण शासनातर्फे असं आश्वासन वचन हे महाराष्ट्राच्या जनतेला म्हणजेच महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना, दिव्यांगांना, जे पेन्शनांना या योजनेचा लाभ घेतात त्या सर्व धारकांसाठी आलेलं आहे असं आश्वासन. पैसे किती तारखेला येणार, किती मिळणार हे सध्या तरी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करू शकत नाही. कारण पद्धतीने GR माहिती शासनातर्फे आलेली नाही. हेच माहिती महिलांना आता आपल्या 20 तारखेला म्हणजेच 2 दिवसांमध्ये महाराष्ट्राची निवडणूक हे आहे. निवडणूक झाल्यानंतर त्याचा रिझल्ट हा 23 तारखेला लागणार असून रिझल्ट लागल्यानंतर 1-2 दिवसांमध्ये सरकार शासन हे स्थापन होणार. हे स्थापन झाल्यानंतर महिलांसाठी हा महत्त्वाचा निर्णय शासनातर्फे घेण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. तर पुढील काही कालावधीमध्ये माहिती पडेलच. त्याबद्दल तुम्हाला सविस्तर जे काही माहिती आहे ते देऊन राहील. महिलांना जे काही 1500 रुपये मिळत होते ते पुढील महिन्यामध्ये सुद्धा 1500 मिळणार आहे. परंतु महायुती सरकार आल्यानंतर ते पैसे वाढून मिळणार आहे, तसेच वर्ग करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची तारीख हे शासनातर्फे आलेली नाहीये. हे तारीख महिलांना या महिन्यामध्ये जाहीर हे करण्यात येऊ शकते. तर त्यासाठी महिलांना काही दिवसांमध्ये प्रतीक्षा करावी लागणार आहे. अशाच पद्धतीने आपण महिलांसाठी हे महत्त्वपूर्ण माहिती बघितलेली आहे. खूप आनंदाची बातमी महिलांसाठी आलेली आहे. तर आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही बघितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी आणत राहू. व मोठ्या बहिणींसाठी जे काही अपडेट्स व GR येतील मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करत राहणार. धन्यवाद.